आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी 8 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं मंजूर केला आहे। यासाठी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पाठपुरावा केला होता। विद्यापीठातील रस्त्यांना जवळपास गेल्या 12 वर्षापासून निधी न मिळाल्यानं रस्त्यांची अत्यंत दुर्दवस्था झाली होती। आता 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्यामुळे विद्यापीठातील रस्ते दुरुस्ती तसंच नवीन रस्ते निर्मिती होणार आहे। विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून विविध विकास कामांसाठी 50 कोटी रुपये निधी देण्याची मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी अधिवेशनात केली होती। त्यानुसार राज्य शासनानं रस्त्यांच्या कामासाठी 8 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। या संदर्भात कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांनी आदेश जारी केले असल्याचं सांगण्यात आलंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मानव विकास सायकल घोटाळा प्रकरणी तात्काळ चौकशी पूर्ण करून दोषींवर शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे आज एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मानव विकास सायकल घोटाळा जिल्हाभरात गाजत असून याबाबत सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मानव विकास योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थिनींना ज्या 9वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत आहेत या विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल वाटपाचा एक कार्यक्रम शासनातर्फे राबवला जातो। या योजनेअंतर्गत 2022-23 साठी 4 कोटी 3 लाख रुपयाचा निधी आला होता, परंतु हा निधी नियमाप्रमाणे संबंधित लाभार्थी जो आहे त्याच्या खात्यावरती डायरेक्ट वर्ग करणं अपेक्षित होतं, परंतु तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी ती रक्कम डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर जमा न करता मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा केली। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आणि एक निवेदनाद्वारे विनंती केली आहे की तात्काळ ह्या चौकशी ही जी चौकशी थांबली ती चौकशी पूर्ण करावी आणि शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि सर्व मुख्याध्यापकावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज आम्ही केलेली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। सोनपेठ तालुक्यातल्या विटा इथं माजी आमदार कैलासवासी उत्तमराव विटेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुड्डे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, ॲडव्होकेट दीपक देशमुख, रवी पतंगे, आयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रतिवर्षी या कृती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। विशेष कार्य गौरव पुरस्कारानं वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज तसंच वारकरी भूषण पुरस्कार हरिभक्तपरायण साहेबराव महाराज कोठाळकर, संगीत रत्न मृदंग रत्न पुरस्कार मृदंग सम्राट हरिभक्तपरायण नरहरी महाराज निश्चळ, प्रगतिशील शेतकरी पुरस्कार यशस्वी उद्योजिका मेघाताई देशमुख, उद्यान पंडित प्रतापराव काळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय। तसंच हवामान अभ्यासक पंजाब डक यांना देखील पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। चिंतामणी कृषी तंत्र विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर यांचं कीर्तन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल 9921691008। गेल्या 40 वर्षापासून अत्यंत तुटपुंजा मानधनावर काम करत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढीसह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीनं आज जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं। राज्यातील अंगणवाडी कर्मचारी गेल्या 40 वर्षापासून शासनाच्या पल्स पोलिओ मोहिमेसह शासनाच्या विविध योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत। मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले।
रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातील उद्योजकांनी आपला उद्योग वाढवण्याचा प्रयत्न करावा, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या इग्नाईट महाराष्ट्र या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्यासह मान्यवर व जिल्ह्यातील उद्योजकांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. जिंतूर तालुक्यातल्या पाचेगाव, रेपा, मानधनी, पुंगळा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 15 किलोमीटर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. आरक्षण व इतर मागण्यांचं निवेदन मंगळवारी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या वतीनं एक दिवसीय रजा आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेनं नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचं ग्रेड पे 4800 करण्याच्या अनुषंगानं तसंच वेतन त्रुटी समिती, बक्षीस समिती समक्ष केलेल्या सादरीकरणात नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगानं यापूर्वी शासनात देण्यात आलेल्या निवेदनावर तात्काळ कारवाई करून ही मागणी मान्य करावी व त्या संदर्भातील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता: पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क: डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66. घरगुती गॅस सिलेंडरच्या गॅस गळतीनं लागलेल्या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला तर घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना कानसूर इथं 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुमारास घडली. आशाबाई गिरी यांच्याकडे इंडियन कंपनीचं घरगुती गॅस कनेक्शन आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश गॅस संपल्यामुळे नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसवत होता. सिलेंडरचं झाकण काढताच सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळतीला सुरुवात झाली. प्रसंगावधान राखत घरातील सर्व व्यक्तींना गणेशनं बाहेर जाण्यास सांगितलं, परंतु बाजूलाच स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटलेली असल्यानं गळती झालेल्या गॅसनं तात्काळ पेट घेतला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच गणेशाचे पाय भाजल्यानं तो जखमी झालाय. सिलेंडरचा स्फोट न झाल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे फाटा इथं 110 एकरवर सभा पार पडणार आहे. या विराट सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. हिंगोली जिल्ह्याची सभा डिग्रस कराळे फाटा इथं दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. सुरुवातीला जरांगे पाटील हे हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. यावेळी 2 क्रेनच्या माध्यमातून 2 क्विंटलचा हार त्यांना घालण्यात येणार आहे. तसंच 101 तोफांची सलामी व 110 एकरवर ही सभा पार पडणार असून सभेसाठी 40 बाय 20 व 12 फूट उंचीचं मुख्य स्टेज तयार करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अंतर्गत बजरंग स्वयंसहायता शेतकरी बचत गट धार या गटाला बियाणे अनुदानाचे धनादेश व जिजाऊ स्वयंसहायता बचत गटाला बियाणे वाटप आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संतोष चोपडे, स्वाती घोडके, दत्तराव चोपडे, अंकुश चोपडे, ओंकार चोपडे, भागवत चोपडे, आकाश चोपडे, मंचप चोपडे, रामप्रसाद चोपडे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या बालविद्या मंदिर हायस्कूल नानलपेठ इथं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं NDRFच्या पुणे येथील तुकडी क्रमांक 5च्या 12 जवानांच्या विशेष पथकानं विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या जवानांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिकं करून दाखवली. त्यात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतलं. सर्पदंशन, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती काळात न घाबरता स्वतःचे व इतरांचे प्राण कसे वाचवावेत याचं मार्गदर्शन करण्यात आलं.
रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणीतल्या NVS मराठवाडा हायस्कूलच्या वतीनं दरवर्षी पहिले मुख्याध्यापक हबा दळवी यांच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी विजय जोशी, संतोष धारासुरकर, आनंद पांडे, व्यंकटेश चोरंबेकर, तनुजा कापरे, स्मिता ढगे, मृदुल धारासुरकर, बाळकृष्ण कापरे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपाठोपाठ महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत विविध अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस सरकारी लाल फितीतून अखेर मंजुरी मिळाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परभणी इथं सुरू करण्यात आलेल्या 430 खाटांच्या रुग्णालयाकरिता नियमित 564 पदं 4 टप्प्यामध्ये निर्माण करण्यास, त्याचप्रमाणे 45 मनुष्यबळ व 477 बहुउद्देशीय गट ड अशा एकूण 522 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेकडून 4 टप्प्यात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी समन्वय समितीच्या वतीनं बेमुदत आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी मध्यस्थी करून चर्चा केली. त्यानुसार जुनी पेन्शन योजना सर्वांना मंजूर करा या मागणीबाबत लेखी हमी देऊन दिलासा देण्यात आला होता. तर इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं होतं. मात्र 6 महिने उलटून गेल्यानंतरही कोणताही निर्णय न झाल्यानं 14 डिसेंबर पासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. निवेदनावर नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी ब्राह्मण महासंघाच्या वतीनं परशुराम आर्थिक विकास महामंडळ व इतर मागण्यांसाठी जालना इथं दीपक रणनवरे हे गेल्या 28 नोव्हेंबर पासून उपोषणाला बसले आहेत. 7 दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण सुरूच आहे. शासनानं याची त्वरित दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे परभणीत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे व वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण यांचं वयाच्या 93व्या वर्षी नुकतंच निधन झाले. त्यांना परभणी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या व समस्त विक्रेता बांधवांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.